आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत मिसेस सुहासिनी मराठे. त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. काकूंचा अल्पसा परिचय मी देणार आहे. सगळ्यात आधी त्या माझ्या नेबर आहेत आणि अतिशय स्वीट, त्यांच्या नावाप्रमाणेच खूपच स्वीट नेबर आहे. काकूंबद्दल अजून काही सांगायचं म्हणजे काकू एक खूपच चांगले स्विमर आहेत, खूप चांगले टेबल टेनिस प्लेयर आहेत आणि त्यांना गीतेचं अतिशय सखोल ज्ञान आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये त्या खूप ब्रिलियंट स्टुडंट होत्या असं मी त्यांच्याबद्दल ऐकले. आणि काकू कॉलेज लाईफमध्ये असताना त्या स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये पण त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे काकूंपासून शिकण्यासारखं आणि इन्स्पिरेशन घेण्यासारखं आपल्याकडे खूप काही आहे. त्यांच्या डेली रुटीनमधनं आपण डेली इन्स्पिरेशन घेऊ शकतो. सो अगेन वन्स अगेन काकूंचं स्वागत करते मी. काकूंना आमंत्रित करते, त्यांचं मनोबल दाखवत आहे. सगळ्यांना नमस्कार. तिने खूप न सगळी माहिती गोळा केली, मला माहित नाही, त्याच्यातला अर्धाच घ्या. ओके. पण मला खूप आनंद होत आहे की तुम्ही हे सुरू केलंय. नदीचा उगम एवढासाच असतो, पण ती पुढे वाढत जाऊन खूप मोठी होते. तसं तुमचं हे कवी संमेलन आणि यांचे कार्यक्रम असे आणखीन चांगले होते अशी मी इच्छा करते. दुसरं म्हणजे कविता ही आत्मच येते. म्हणजे आपण पहिला त्याचा उद्गार पाहिला तरी तो रामायणाच्या वेळेला क्रौंच पक्षाचं झालेल्या निधनामुळे किंवा ताटातुटीमुळे त्याच्यातनं पहिला तो श्लोक बाहेर पडले. त्यामुळे कुठलीही कविता ही मनातनं येते आणि प्रत्येक जण ते खरं स्वांत सुखाय करतात, कुणासाठी म्हणून करत नाही. अर्थात वेळाप्रमाणे वेगळ्या वेगळ्या कविता कराव्या लागतात, पण जी खरी कविता असते ती आतनं येते. त्यामुळे त्याला जर लोकांचे ॲप्रिसिएशन सखतपणे मिळालं तर नक्कीच ती जास्ती फुलते. So we should be here to support all of them and wish them well. आता आपण दीप प्रज्वलन करू आणि त्यानंतर सरस्वती वंदन करू. दीप प्रज्वलन करून झाले आपण यांच्या कवी संमेलनाचा आनंद घेणार आहोत. सगळ्यांनी खूप मनापासून टाळ्या वाजवा त्यांना सपोर्ट करा. प्राची विल स्टार्ट विथ सरस्वती वंदन. या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सामान् पातु सरस्वती भगवती निःशेषदाढापः. नाटकाची जशी असते नांदी, सर्वांना माहिती आहे ना, नाटकाची जशी असते नांदी तशी कवितेची का बरं नसावी कांदी. म्हणून प्रस्तुत आहे कांदी. रचना केली आहे संजयनी. कांदीची रचना केली आहे संजय पाटपूर यांनी आणि म्युझिक कंपोजिशन सोहम जोशी आणि गायला आहे श्रुती देशपांडे आणि संजय पाटपूर आणि
थँक्यू गणेश. जगदीश दादा कार्यक्रमाला सोबत करायची का? हा करूया ना. चला. ये दिल ना होता. अच्छा विसरू कॅरोके कार्यक्रम झाला ना. अरे ते काय सचिन बरोबर उभं राहिलं ना की गाणंच आठवलं. बरं असं चला म्हणजे आपण कवितेला सुरुवात करू. कवितेला सुरुआत करू तो कविता क्या होती है उसको पहले कविता में ही सुनते हैं लेकिन मराठी में और बाद में हम हिंदी पे शिफ्ट हो जाएंगे. असं झालं की हल्लीच मला सुचू लागलं गहन. हल्लीच मला सुचू लागलं गहन न कळतच झालं कवितेचं लेखन. उमजली कविता 3 शब्दांचा अर्थ. उमजली कविता 3 शब्दांचा अर्थ. मोजक्याच शब्दात ती संदेश देते सार्थ. साधन हे उत्तम. साधन हे उत्तम व्यक्त करते भावना. कमी शब्दात बांधते प्रेम हर्ष आणि वेदना. कविप्रेमींचे असते संवेदनशील अंतरंग. कधी कठोर भाव तर कधी कोमल शब्द तरंग. अशी असते कविता. अशा या कविता या उमजतच असतात, होत असतात आपल्याला लिहिता येत नाही. अब इस साल सबसे ज्यादा चर्चा में रहा राम मंदिर का निर्माण. अयोध्या में भव्य राम मंदिर का निर्माण हुआ है. इसी अवसर पर प्रस्तुत है श्री राम वंदना जिसकी रचना की है कवि नंदन जी ने. मैं नंदन जी को अनुरोध करता हूँ. नंदन जी के कविता से पहले हम सचिन से जान लेते हैं कि एक कवि कौन है. सो सचिन कवि छोड़ करूँगा. इसी बहाने इस अवसर पे मैं सब कवियों का परिचय करना चाहता हूँ. तो आप पहचानिएगा, ठीक है. उनके हाथ में भी कुछ कैरिकेचर जो मिनल ने बनाए हैं वो दिखाएंगे, डिस्प्ले करेंगे. जिनकी कलम को ना कोई रोक, जिनकी कलम को ना कोई रोक, ना है कोई बंधन. जिनकी कलम को ना कोई रोक, ना कोई बंधन, ऐसे है हमारे कवि नंदन. नंदन जी कविता इनकी जैसे बहती सरिता. कविता इनकी जैसे बहती सरिता. सबके दिलों को प्यार से जीता. सबके दिलों को प्यार से जीता. ऐसी है कवियत्री विनीता. विनीता जी एक बताता है.
असं म्हटलं तर चॉकलेट मिळेल. थोडे मिश्किल थोडे खट्याळ, थोडे मिश्किल थोडे खट्याळ, हास्य कवितांचा भरपूर संचय, हास्य कवितांचा भरपूर संचय, असे आहेत कवी संजय. कोणी म्हटलं पाहिजे. सात्विक आणि तात्विक विचार, सात्विक आणि तात्विक विचार, विवेक जपणे हा गुण विशेष, विवेक जपणे हा गुण विशेष, असे आहेत आपले कवी योगेश. योगेश पुन्हा एकदा. चला नेक्स्ट कवी. जगण्याचे बळ, जगण्याचे बळ ही वागण्याची स्फूर्ती, जगण्याचे बळ ही वागण्याची स्फूर्ती, मूर्ती जणू वात्सल्याची, अशी आहे कवयित्री प्राची. कोण म्हणून थोडं बाकीचा आता ओळखा. कलागुणांची आधुनिक आवृत्ती, कलागुणांची आधुनिक आवृत्ती, बोलण्याला जोड देते कृती, बोलण्याला जोड देते कृती, अशी आहे कवयित्री. तर कॅरेक्टरचा दाखवला तर बरोबर. चंदन पटकन थांबून. किती आहे टोटल? जिच्या विचारांना आचाराची जोड, जिच्या विचारांना आचाराची जोड, पाहिली याची डोळा याची देहा, अशी आहे कवयित्री. चॉकलेट मोठ्या नीट ठेव ना. अच्छा अभिजित ओळखलंय का? का तिने आधीच वरती केलं कॅरेक्टर नाही ना? चला आता ओळखा तर मजा. अनुभवाचे बोल, अनुभवाचे बोल तसा अभ्यासही सखोल, अनुभवाचे बोल तसा अभ्यासही सखोल, फिरुणी भूगोल, फिरुणी भूगोल, देतात कवितांची फरमाईश, देतात कवितांची फरमाईश, असे आहेत आपले कवी शिरीष. तो पुन्हा घ्या ना. निखळ नि निर्मळ लिखाण, निखळ नि निर्मळ लिखाण, रचना प्राचीन से अर्वाचीन, असा आहे आमचा. जिचा आहे मुक्त छंदाने बेधुंद लिखाण, जिच्या लिखाणात आहे क्लृप्ती, क्लृप्ती, अशी आहे कवयित्री. धन्यवाद. ठीक है, अभी मैं आमंत्रित करता हूँ नंदन जी को, प्रस्तुत है श्री राम वंदना. नंदन जी स्माइल. आप सभी दर्शकों का हार्दिक अभिनंदन. मैं नंदन कुमार मिश्रा आपके सामने श्री राम, प्रभु श्री राम की वंदना लेकर प्रस्तुत हूँ. इस कविता में जब प्रभु श्री राम अयोध्या विजय के बाद अयोध्या को लौट रहे हैं, उस चित्र का वर्णन किया गया है, उस समय के वर्णन किया गया है. तो शुरू करते हैं प्रभु श्री राम की वंदना. आज फिर आई है वह रात, सब पे छाई है यह रात, आज फिर आई है यह रात, सब पे छाई है यह रात, जगत में आए हैं श्री राम, सब पे छाए हैं श्री राम, जगत में आए हैं श्री राम, सब पे छाए हैं श्री राम. सीता मैया भी है साथ, कैसी चमक रही यह रात, सीता मैया भी है साथ, कैसी चमक रही यह रात. राम के साथ में है हनुमान, हो रहा बजरंगबली का गुणगान. भ्राता लक्ष्मण का है साथ, कितनी सुहानी है यह रात, आज फिर आई है यह रात, सब पे छाई है यह रात, जगत में आए हैं श्री राम, सब पे छाए हैं श्री राम, जगत में आए हैं श्री राम, सब पे छाए हैं श्री राम. जगा भक्ति का पुनित अनल, जगत हो उठा भाव बिरबल, जगा भक्ति का पुनित अनल, जगत हो उठा भाव बिरबल. करो सब इनका अभिनंदन, पधारे हैं दशरथ नंदन. अगली पंक्ति गाने से पहले जब श्री राम जी शादी करने के लिए पहुंचे मिथिला में, तो वहां पे सबको समझाया गया कि
भगवान हैं उनको गाली मत दो, क्योंकि निचला में पड़ता है कि जब भरवाला का समय होता है तो वहाँ पे गाली की प्रथा है। तो समझाया गया कि भगवान है तो भगवान को कैसे गाली दिया जाए। अब मिथिला की युवतियाँ थी, वो कहाँ मानने वाली थी, तो उसने निकाला कि गाली का रसम भी पूरा हो, गाली भी ना हो। तो उसके लिए एक शब्द निकाला गया था श्री राम जी के लिए, चित चोरवा शब्द। तो चित चोरवा शब्द का मतलब होता है जो चित को चुरा ले, जो मन को चुरा ले, दिल को चुरा ले। एक नगर में दिल को चुरा ले उसको चित चोरवा। तो राम जी के लिए शब्द निकाला गया चित चोरवा, कि हम चोरवा भी बोलेंगे और गाली भी नहीं देंगे। इसके लिए करो सब इनका अभिनंदन, पधारे हैं दशरथ नंदन, आओ इनके चरण पठारो, सखियों चित चुरवा की आरती उतारो। गंगा यमुना रही है धूम, मची है राम नाम की धूम, बराही सुबह यह सगुन, बज रही राम राम की धुन। भक्ति से है भरे जज्बात, बहुत ही पावन है यह रात, आज फिर आई है यह रात, सब पे छाई है यह रात। जगत में आए हैं श्री राम, सब पे छाए हैं श्री राम। सनातन का पताका लहराया, फिर से राम राज्य आया। सनातन का पताका लहराया, फिर से राम राज्य आया। भक्तों में भर गया है जोश, हो रहा जय श्री राम का उद्घोष। बड़ा ही मधुर यह समय, हो रही राम राम की जय। सबका हर्षित हुआ है मन, सभी कर रहे हैं राम नमन। मिली है प्रभु दर्शन की सौगात, बहुत ही अनोखी है यह रात, आज फिर आई है यह रात, सब पे छाई है यह रात। जगत में आए हैं श्री राम, सब पे छाए हैं श्री राम। जगत में आए हैं श्री राम, सब पे छाए हैं श्री राम। जय श्री राम। धन्यवाद। वाह नंदन जी वाह, आपने तो अभिनय कर लिया है। आता आपण बघूया श्रीरामांच्या जयघोषानंतर सचिनला देवाशी काय संवाद साधायचा बरं. वेलकम. धन्यवाद नेहा, पुन्हा एकदा बोलल्याबद्दल. कवितेचे शीर्षक आहे बरे झाले देवा. असं तुकाराम महाराजांचा पण एक अभंग आहे, त्या शीर्षकावरूनच मी कविता लिहिली आहे. त्याच्या आधी थोडंसं कवितेचं आणि जुनी कविता आहे त्याच्या दोन ओळी म्हणतो. युगायुगाचा विषय संशोधनाचा, अचिंत्य शक्तीला संबोधण्याचा. म्हणजे जी सुपर नॅचरल पॉवर आहे किंवा तो निसर्ग आहे, त्याला आपण काहीतरी संबोधतो, म्हणजे काहीतरी ॲड्रेस करतो की गॉड, भगवान, ईश्वर, असं ती एक शक्ती आहे. तर त्या शक्तीशी मी थोडा संवाद सांगण्याचा प्रयत्न करतोय. कवितेचे शीर्षक आहे बरे झाले देवा. शब्दांकडे लक्ष द्या. बरे झाले देवा, बरे झाले देवा तू दिसत नाहीस. बरे झाले देवा तू दिसत नाहीस, नुसत्या डोळ्याने अथवा चष्म्याने. नुसत्या डोळ्याने अथवा चष्म्याने, दुर्बिणीने अथवा सूक्ष्मदर्शीने. दुर्बिणीने अथवा सूक्ष्मदर्शीने. नाहीतर इहलोकांनी तुझा सोडला नसता पिच्छा. नाहीतर इहलोकांनी तुझा सोडला नसता पिच्छा. ऐकवली असती गाऱ्हाणे नवसनी इच्छा. ऐकवली असती गाऱ्हाणे नवसनी इच्छा. भेटायला तुला रांग लागली असती देणेकरांची. भेटायला तुला रांग लागली असती देणेकरांची, आणि हो घेणेकरांची. करून थेट प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग, लाईव्ह टेलिकास्ट जे काय तुम्ही म्हणाल ते. करून थेट प्रक्षेपण केले असते पुरते यूज. करून थेट प्रक्षेपण केले असते पुरते यूज. नियमित हालचाली सुद्धा बनल्या असत्या ब्रेकिंग न्यूज. नियमित हालचाली सुद्धा बनल्या असत्या ब्रेकिंग न्यूज. आस्तिकांनी सोडून कामधंदा घातला असता तुला घराडा. आस्तिकांनी सोडून कामधंदा घातला असता तुला घराडा. नास्तिकांनीही सोडून कामधंदा तुला संपवण्याचा केला असता इरादा. नास्तिकांनीही सोडून कामधंदा तुला संपवण्याचा केला असता इरादा. फास्तिक म्हणजे जे आस्तिके नाहीत, नास्तिके नाहीत, डबल की. अशा फास्तिकांनी काय केलं असतं? फास्तिकांनी तुझ्या नावावर मांडली असती दुकाने. फास्तिकांनी तुझ्या नावावर मांडली असती दुकाने.
हुबेहूब तोतय बनवण्याचे निघाले असते कारखाने. हुबेहूब तोतय बनवण्याचे निघाले असते कारखाने. एवढं असून सुद्धा दे प्रत्यक्ष दर्शन एकदा. एवढं असून सुद्धा दे प्रत्यक्ष दर्शन एकदा. सांग सविस्तर आता नाव गाव फोन नंबर नि पत्ता. सांग सविस्तर आता नाव गाव फोन नंबर नि पत्ता. बरे झाले देवा, बरे झाले. धन्यवाद. देवाबरोबर अतिशय सुंदर संवाद साधला आणि देवाचा बाजार मांडणाऱ्या माणसांचे पण डोळे तू उघडलेस. सर्वांना आवडलं? हो येस. गुड. चलिए, भगवान से तो बातें अब हो गई है. अब आमंत्रित करते हैं विनीता जी को. जानते हैं इनको जिंदगी के बारे में क्या कुछ कहना है. आइए. भगवान के प्रति भाव को प्रकट करने के बाद आई वुड लाइक टू शेयर समथिंग what I felt. So that's what I have written, and I would like to thank Shruti because she is my guiding angel who keeps on insisting all the time कि आप आ जाओ. So I mean, the all credit, whatever I have written, the whole credit goes to her. Thank you, Shruti. काफी kind of personal है. जैसा शिरीष जी ने कहा, कविता का एक भाव वेदना भी होता है. आत्म साक्षात्कार भी होता है. When you face yourself, right? When you talk to yourself, that is the most important aspect of poetry. I have just tried to write it. आज थोड़ी फुर्सत मिली तो सोचा कि जिंदगी की चादर को उलट कर देखते हैं. आज थोड़ी फुर्सत मिली तो सोचा कि जिंदगी की चादर को उलट कर देखते हैं. दौड़ते भागते गिरते खुद ही संभलते, हम कहाँ पीछे रह गए. ये एहसास तो जैसे गुम ही हो गया. आज जब बैठे तो हजारों यादों ने समुद्र की अनगिनत लहरों के जैसे घेर लिया. मेरा आप मुझे सर झुकाए डूबा हुआ मायूस, हर आती जाती लहर के साथ कभी घिसटता, कभी लड़खड़ाता, कभी गिरता, कभी रोता नजर आया. मैंने अपने आप को कहाँ, कब, क्यों और कैसे खो दिया. इस एहसास ने एक नई सोच को जन्म दिया. चलो जिंदगी की चादर में एक नया पैबंद लगाते हैं. चलो जिंदगी की चादर में एक नया पैबंद लगाते हैं. लाल पीले नीले हरे सारे रंगों से सजाते हैं. अपने आप को समेटकर अपने ही अंदर, अपने आप को समेटकर अपने ही अंदर एक नई सुनहरी खुशनुमा जिंदगी बनाते हैं. एक नई सुनहरी खुशनुमा जिंदगी बनाते हैं. थैंक यू सो मच. वाह विनीता जी, बहुत सुंदर कविता. जिंदगी को कैसे खूबसूरत बनाया जाए वो कोई विनीता जी से सीखी. अभी जिंदगी की बात तो हो गई है. अब जिंदगी में कोई उलझन आने पर जिंदगी देने वाली माँ के बारे में बात करने के लिए आ रहे हैं शिरीष जी. मैनेजमेंट बुक में भी लिखा रहता है और कई जगह लिखा रहता है, मामा टेस्ट होता है. मतलब कुछ भी जिंदगी में उलझन है, ये मैं करूँ या ना करूँ, ऐसा कभी लगा, सवाल मन में आया तो क्या पूछना है की माँ मैं हे करू ना या ना करू. मराठीमध्ये आई मी हे करू ना, एवढाच एक प्रश्न स्वतःला करायचा है आणि मग सगळी उलझन सॉल्व हो जाती है. तो आप मेरे साथ कह सकते हैं माये करू ना, जब भी मैं इशारा करूँ ताकि आप पार्टिसिपेट करें. कृती अशी असावी की आनंद व्हावा अंतर्मना. कृती अशी असावी की आनंद व्हावा अंतर्मना. नेहमी मनी प्रश्न विचारा आई मी हे करू ना. कृती अशी असावी की आनंद व्हावा अंतर्मना. नेहमी मनी प्रश्न विचारा आई मी हे करू ना. वास्तव जग हे मायाजाळ आहे, सभोवती लुभावना.
अधोगतीला नेण्यासाठी रस्त्याला आहेत पुन्हा. हीच असते संतो परीक्षा. तसेच बालसंस्कारांना तेव्हा मनी प्रश्न विचारा, आई हे करुणा. कधी कधी असे होते जीवन मूल्ये धास्तावतात. कधी कधी असे होते जीवन मूल्ये धास्तावतात. एकच क्षण असा असतो चारित्र्याला घडवतात. हीच असे लक्ष्मण रेखा कशा जपाल शुद्ध भावना. तेव्हा मनी प्रश्न विचारा, आई हे करुणा. प्रत्येक कृती करताना आईचा आठवावा जिव्हाळा. प्रत्येक कृती करताना आईचा आठवावा जिव्हाळा. कृती अशी असावी की आईने म्हणावे, वा बाळा. हीच खरी व्यक्तीची ओळख, अर्थ देईल या जीवनात. नेहमी मनी प्रश्न विचारा, आई हे करुणा. कृती अशी असावी की आनंद व्हावा अंतर्मनात. नेहमी मनी प्रश्न विचारा, आई हे करुणा. ही मामा टेस्ट आपल्या आयुष्यात खूपच उपयोगी पडणार आहे आपल्याला. अतिशय सुंदर आणि भावना प्रदान करना. अभी देखते हैं सचिन को जिंदगी के बारे में क्या कहना है, उनके क्या अरमान है जिंदगी के बारे में. थोड़ी हिंदी में लिखी है और मैं आप सभी का साथ चाहता हूँ इस पोएम में. ध्रुवपद में जब भी आएगा तो मेरे साथ आपको दोहराना पड़ेगा. रेडी? थोड़ी मोटिवेशनल है तो शब्दों पे गौर कीजिए, ज़्यादा सीरियस मत हो जाइए, बट आप कुछ ना कुछ इस पोएम से लेके जाएंगे जरूर. कविता का शीर्षक है अरमान है. अरमान है अव्वल पढ़ने का, अरमान है अव्वल पढ़ने का, अरमान तूफान से लड़ने का, अरमान है ऊंचा उड़ने का, अरमान है आगे बढ़ने का, अरमान है अरमान है अरमान है. ये जो ध्रुपद है आप सभी को मेरे साथ दोहराना है. अरमान है अरमान है अरमान है. ठीक है? जिंदगी है कसौटी स्वीकार कर, जिंदगी है कसौटी स्वीकार कर, हर कदम पर चुनौती ना किसी से डर. हिम्मत की है कीमत यहाँ पर, हिम्मत की है कीमत यहाँ पर, हर पल जिले खुल के मुस्कुराकर, खुल के मुस्कुराकर. सच्चे मन से चाहो तो राहें आसान हो जाएगी, सच्चे मन से चाहो तो राहें आसान हो जाएगी, हौसलों से उड़ान भर लो मंजिल हासिल हो जाएगी. यूं ही साथ निभाना साथी, यूं ही साथ निभाना साथी, छाँव प्यार की छाएगी, छाँव प्यार की छाएगी. मुश्किलों में हाथ बटाना, मुश्किलों में हाथ बटाना, सुबह जीत के आएगी, सुबह जीत की आएगी. ठान लिया है मन में, ठान लिया है मन में, सच्चाई से जुड़ने का, अरमान है ऊंचा उड़ने का, अरमान है आगे बढ़ने का, अरमान है अरमान है अरमान है. ये कविता मेरे पुस्तक गीत गुंजन से है. सुलगने दे शोला जुनून का, सुलगने दे शोला जुनून का, जो है सदियों से बुझा बुझा. सुलगने दे शोला जुनून का, जो है सदियों से बुझा बुझा, पाने को आसरा सुकून का, खिल उठ ना मुरझा ना मुरझा. अभी एग्जाम्पल के साथ अगली पंक्तियां हैं, शब्दों पे गौर कीजिए. कांटों में भी गुलाब मुस्काए, कांटों में भी गुलाब मुस्काए, कीचड़ से कमल खिलखिलाए, अंधेरे से रजनीगंधा ना घबराए, अंधेरे से रजनीगंधा ना घबराए, बेफिक्र ये दुनिया को महकाए, बेफिक्र ये दुनिया को महकाए. तो हम भला क्यों रुक जाए, तो हम भला क्यों रुक जाए, कठिनाइयों से मिलके टकराए, कठिनाइयों से मिलके टकराए, मिसाल जीत की सिखलाए, मिसाल जीत की सिखलाए. ठान लिया है मन में, ठान लिया है मन में, सफलता की चोटी चढ़ने का, सफलता की चोटी चढ़ने का, अरमान है ऊंचा उड़ने का, अरमान है आगे बढ़ने का, अरमान है अरमान है अरमान. लास्ट की पंक्तियां. कोशिश करने से ही होगी पूरी हर ख्वाहिश, कोशिश करने से ही होगी पूरी हर ख्वाहिश. खुल के बोल जरा सा क्या है तेरी फरमाइश, खुल के बोल जरा सा क्या है तेरी फरमाइश. दुनिया दिल वालों का मेला, दुनिया दिल वालों का मेला, कर ले प्यार की नुमाइश, दुनिया दिल वालों का मेला, कर ले प्यार की नुमाइश. खुद को आजमा ले इतना, खुद को आजमा ले इतना, ना रहे कोई गुंजाइश, ना रहे कोई गुंजाइश. यूं ही चलते रहना ऊंची नीची हो डगर. ये पंक्तियां बहुत ध्यान से सुनना. यूं ही चलते रहना कठिन समय में काम आएगी,
यूं ही चलते रहना, ऊंची नीची हो डगर, ना थकना ना झुकना ना तू अब ठहर। मिट जाएगा अंधेरा होगी फिर से सहर, मिट जाएगा अंधेरा होगी फिर से सहर, अगले ही मकाम पर है मीठी सी नहर, अगले ही मकाम पर है मीठी सी नहर। उगलेगा ज्वाला अगर सूरज माथे पर, उगलेगा ज्वाला अगर सूरज माथे पर, निकलेगा बवंडर मंडराएगा सर पर, निकलेगा बवंडर मंडराएगा सर पर। थम जाएगा ये समा, थम जाएगा ये समा, रहना डट के बेफिक्र, रहना डट के बेफिक्र। सांझ सुहानी लाएगी ठंडी सी लहर, सांझ सुहानी लाएगी ठंडी सी लहर। ठान लिया है मन में, ठान लिया है मन में, पीछे नहीं मुड़ने का, ठान लिया है मन में, पीछे नहीं मुड़ने का। अरमान है ऊंचा उड़ने का, अरमान है आगे बढ़ने का, अरमान है, अरमान है, अरमान। धन्यवाद। सचिन, आपकी कविता से रोंगटे खड़े हो गए, ऐसा एहसास हुआ ना, खूब प्रेरणा मिली। सचिन के कई सारे बुक्स भी पब्लिश है और कुछ एल्बम्स भी है यूट्यूब में। सो अशी प्रेरणा जी या कवितेतून मिळाली, हीच प्रेरणा आपल्याला आईकडून सुद्धा नेहमीच मिळते. तर पुन्हा एकदा आई या विषयाकडे वळू. ऐकूया की नेहा आपल्या आईविषयी काय भावना व्यक्त करते. नेहा. थँक्यू शिरीष. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आई. आता थोडंसं बॅकग्राऊंड कवितेबद्दल. आई एक रिटायर्ड टीचर आहे आणि वडील पॉलिटिशियन होते. वडील नेहमीच बिझी असायचे समाजकारण आणि राजकारणामध्ये. आणि आईनी कुटुंबाची धुरा, नोकरीची धुरा या सगळ्या फ्रंट्सवर आईने आम्हाला कसं सांभाळलं आणि आम्हाला कसं इन्स्पायर केलं ते या कवितेतून मी म्हणतोय. सार करते. तूच मला शाळेतून घ्यायला यावंस असं नेहमीच वाटायचं, पण तू सारखी बिझी असतेस हेही थोडंसं समजायचं. तुझा हात धरून फिरायला खूप खूप आवडायचं. तुझा पदर तर कधी सोडूच नये असंही तेव्हा वाटायचं. तुझ्या साडीवरच्या फुलांचा प्रिंट अजूनही मनात भरतो. पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवरचा सुगंध अजूनही धंद करतो. तुझ्या मैत्रिणी, तुझ्या हॉबीज, तुझं स्वतःसाठी वेळ काढणं. बघ आई, विसरू नकोस ना, हे तुझं स्वतःसाठी असणं. पप्पांना सपोर्ट देताना एकटीनेच घर सांभाळलं जाईल. तू जे जे काय केलंस त्याची सोड इतर कशालाच नाही. तुझ्याकडून मी खूप काही शिकले आहे. तुझ्याकडून मी खूप काही शिकले, पण बोलायचं नेहमीच राहून गेलं आहे. महत्वाचं मात्र एक की मी स्वतःला वेळ द्यायला शिकले आहे. मी स्वतःला वेळ द्यायला शिकले आहे. माझे मित्र मैत्रिणी, माझा अभ्यास, तू होतीसच सगळ्यात सामील. तू होतीसच सगळ्यात सामील. वाटतं या लहानपणीच्या आठवणी अशाच सुंदर राहाव्यात, अशाच सुंदर राहाव्यात. थँक्यू. धन्यवाद. नेहाच्या या सुंदर आठवणीत आपण सर्वजण रडून गेलो होतो. खूप सुंदर होतं. लेकिन अब टाइम है थोड़ा सा मूड चेंज करने का, गियर चेंज करने का. प्यार और कयामत एक ही सिक्के के दो बाजू, सबने झेला होगा ना. प्यार और कयामत एक ही सिक्के के दो बाजू होती है. इस विषय के बारे में योगेश के अलावा भला कौन बेहतर समझा सकते हैं. इतने ही में रोमांटिक लगते हैं. तो आइए समझा लीजिए प्यार और कयामत क्या चीज होती है. क्या बात है, मस्त. थैंक यू शरीफ. ऑडियंस में वही बैठी हूँ तो कयामत ही कयामत. कविता का शीर्षक है हर कयामत के बाद. तो अर्ज किया है, तेरे आने से पहले, तेरे जाने के बाद, तेरे आने से पहले, तेरे जाने के बाद मिलती है सजा हर कयामत के बाद. मिलती है सजा हर कयामत के बाद. एक मुसीबत इंतजार और एक मुसीबत जुदाई. एक मुसीबत इंतजार और एक मुसीबत जुदाई. कयामत ही आती है हर कयामत के बाद. मिलती है सजा हर कयामत के बाद. अपनी सोहबत से खफा सारा जमाना लेकिन, अपनी सोहबत से खफा सारा जमाना लेकिन, सिर उठा इमाम फिरे हर इबादत के बाद. सजा मिलती है हर कयामत के बाद.
होठों पर वो मेरे नाम के इल्जाम, फूल से होठों पर वो मेरे नाम के इल्जाम, कत्ल मेरा किश्तों में हर नजाकत के बाद, मिलती है सजा हर कयामत के बाद। हो गई है आदत अब कैद मोहब्बत की, हो गई है आदत अब कैद मोहब्बत की, गिरफ्तार होता हूँ रोज जमानत के बाद, मिलती है सजा हर कयामत के बाद। और आखिरी शेर है, दफनाओ मुझे उसी के घर के रास्तों पर यारों, दफनाओ मुझे उसी के घर के रास्तों पर यारों, औरों को दुखी तो मरते देखूं अपनी शहादत के बाद। माशाल्लाह दिनेश जी। प्यार के बाद और एक कयामत आती है। कोई गेसेस ऑडियंस में, कोई सोचेगा क्या कयामत आती है प्यार के बाद? शादी की कयामत आती है प्यार के बाद। सो अभी संजय जी हमें बताएंगे की दूल्हे के बारे में, नवरदेवाबद्दल त्यांच्या काय कल्पना आहे. वेलकम संजय. नमस्कार. मुली तुझा नवरा असा असू दे, मुली तुझा नवरा असा असू दे, तुझ्या सौंदर्याचा तो चाहता असू दे, बुद्धीबद्दल तुझ्या त्याला गर्व असू दे, पण तुझ्या सुंदर बहिणीवर त्याची नजर नसू दे. मुली तुझा नवरा असा असू दे, वडीलधाऱ्यांबद्दल त्याला आपुलकी असू दे, पैशा एवढाच मनानेही तो श्रीमंत असू दे, मुठीपेक्षा जास्त तुझ्या मिठीत असू दे. मुली तुझा नवरा असा असू दे, तुझ्या कोमल भावनांची त्याने कदर करू दे, नाजूकपणे फुलासारखी फुलत असू दे, अशा राजकुमाराचा हात तुझ्या हाती असू दे. मुली तुझा नवरा असा असू दे. मिश्किल, खटाळ, तरी पण अर्थपूर्ण आणि संक्षिप्त. यानंतर एक आगळा वेगळा सखा कसा असतो ऐकूया प्राचीकडून. प्राची. नमस्कार. तो कयामत हो गई, कयामत के बाद शादी भी हो गई, फिर शादी के बाद क्या होता है? तर ही कविता ज्याच्याबद्दल आहे तो एक आगळा वेगळा व्यक्ती जो आमच्या घरात आहे. जसं बाळ आपल्या घरी येतं, मग आपण काय करतो? त्याचं लाड करतो, कौतुक करतो, त्याच्यासोबत खेळतो आणि पूर्ण घराला वेळ लावतो ते. सो त्याच्याबद्दल ही कविता आहे. पहा तुम्हाला कशी वाटते. नको नको म्हणता त्याची छोटी स्वारी घरात आली, नको नको म्हणता त्याची छोटी स्वारी घरात आली, त्याचा निरागस चेहरा आणि दुडक्या चालीची गंमत मोठी न्याय. अहो कुठे ठेवू आणि कुठे नाही, कुठे ठेवू आणि कुठे नाही असं सर्वांना झालं. त्याच्या रूपाने घरात जणू नवचैतन्य झालं. त्याच्या बाललीला बघण्यात सर्व घरदार झालं दंग, त्याच्या बाललीला बघण्यात सर्व घरदार झालं दंग. क्षणाक्षणाला बदलत जाईल त्याच्या स्वभावाचे रंग. आता लक्ष द्या जरा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांनी सर्वांना लावलं वेळ. लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात त्या घराच्या बाहेर वेळ लावला. त्यांनी सर्वांना लावलं वेळ. बघता बघता निघून जाईल पूर्ण दिवसाचा वेळ. आता छोट्या बाळाला आपण जसं म्हणतो तसं कुणी म्हणे मनू, कुणी म्हणे बबडी, कुणी म्हणे मनू तर कुणी म्हणे बबडी, कुणी म्हणे बच्चू तर कुणी म्हणे छपगडी. असं छोटस बाळ आमच्या घरी आलं. ते हळूहळू म्हणजे त्याचं गोड कौतुक करत करत हळूहळू मोठं झालं. दिवसामासाने वाढत वाढत त्याची तुंदीर तनू छान गुबगुबीत झाली. त्याची तुंदीर तनू छान गुबगुबीत झाली. अगं बाई, आता आमचं बाळ मोठं झालंय, ही गोष्ट आमच्या लक्षात आली. आता थोडं त्याच्याबद्दल ना. क्रिकेट असो की संगीत,
त्यांना क्रिकेट फार आवडतं, भयंकर. क्रिकेट असो की संगीत, त्याला सर्वांचाच भारी नाद. बाबाला चिकटून असो सुद्धा न कदा, बाकी सारे बाबा दिसला की संपलं, मग बाबाशिवाय तो कोणाचकडे जात नाही. तर असा हा आमचा लाडका सखा, आमचा सगळ्यांचा लाडका सखा सोसायटीत फेमस आहे सर्वत्र. एनगेज म्हणून म्हणलं आमच्यापेक्षा जास्त मॅथ्स फेमस आहे. कुत्रा म्हणायचं नाही बरं का, आहे हा सर्वात आमचा लाडका मित्र, तर माझा प्रिय सखा आणि पार्टनर मॅथ्स. थँक्यू. काय हा आगळा वेगळा सखा, खरोखरचा सखा. थैंक यू प्राची. जैसे मित्र के साथ हृदय का धागा जुड़ता है, ऐसा ही स्नेह का धागा पिताजी के साथ महसूस होता है. तो पिताजी की प्रथा के बारे में जानते हैं नंदन जी से. तो पिता की प्रथा कविता लेकर आपके सामने प्रस्तुत हूँ. पिता वो शिल्पकार है जिसने हमारे आपके सभी के जैसे इन सारी मूर्तियों को गढ़ने में पिता जैसे शिल्पकार का हाथ होता है. और एक पिता के समर्पण, त्याग, कड़ी मेहनत का ही परिणाम हम जो भी होते हैं उसमें उसका बहुत ही अहम योगदान होता है. तो एक पिता की क्या व्यथा होती है उस पर मैंने यह कविता लिखी है, आपके बारे में प्रस्तुत कर रहा हूँ. लुटाती अपनी पाई पाई, लुटाती अपनी पाई पाई, जीवन भर की सारी कमाई. लुटाती अपनी पाई पाई, जीवन भर की सारी कमाई. खुद का न कभी कुछ ख्याल किया, बस बेटे बेटी का देखभाल किया. खुद का न कभी कुछ ख्याल किया, बस बेटे बेटी का देखभाल किया. आज पुत्र पौत्र के दर्शन को जब नैन सजल हो जाते हैं, आज पुत्र पौत्र के दर्शन को जब नैन सजल हो जाते हैं, इस निष्ठुर जग में पिता छुपा आंसू मन में रो जाते हैं. इस निष्ठुर जग में पिता छुपा आंसू मन में रो जाते हैं. बैठा कर पुत्र को कंधे पर, ओ नन्ही सी उंगली को पकड़. जिसने कराया पुत्र को ऊंचाई का भान, जिसने कराया तनय को पहले पग का सोपान. आज पकड़ लाठी चलते जब नैन सजल हो जाते हैं, आज पकड़ लाठी चलते जब नैन सजल हो जाते हैं. इस निष्ठुर जग में पिता छुपा आंसू मन में रो जाते हैं. इस निष्ठुर जग में पिता छुपा आंसू मन में रो जाते हैं. एक समय ऐसा आता है कि जब पुत्र पिता को छोड़कर अपनी जिंदगी में निकल लेता है. आज पुत्र पिता को छोड़ चले, चल उन्नति के पथ पर दौड़ चले. आज पुत्र पिता को छोड़ चले, चल उन्नति के पथ पर दौड़ चले. जाकर वो बसे विदेशों में, छोड़ पिता को विरह के दंशों में. जाकर वो बसे विदेशों में, छोड़ पिता को विरह के दंशों में. बस बेटे की खुशी में खुश होकर वह सबको खुश दिख जाते हैं. बस बेटे की खुशी में खुश होकर वह सबको खुश दिख जाते हैं. इस निष्ठुर जग में पिता छुपा आंसू मन में रो जाते हैं. इस निष्ठुर जग में पिता छुपा आंसू मन में रो जाते हैं. धन्यवाद. भाव विभोर करने वाली कविता. अब पिता की व्यथा के बाद थोड़ा सा मूड हल्का कर देते हैं और जाते हैं जिंदगी जीने की वजह. शीर्ष जीने की वजह, जिंदगी तो यूं ही चलती रहती है. लेकिन जिंदगी के कभी कोई खूबसूरत मोड़ पर कभी कोई मिल जाता है, तब एहसास होता है कि जीने की वजह मिल चुकी है. इसी एहसास को मैं प्रस्तुत कर रहा हूँ. जब भी तुम खुशी से झूमे, आसमान तुम्हारे कदम चूमे. जब भी तुम खुशी से झूमे, आसमान तुम्हारे कदम चूमे.
तेरी खुशी में सुख पाऊं मैं, आनंद लहर बन जाऊं मैं। जब भी गम की परछाई छाए, अंधेरा जीवन के पल मुरझाए। जब भी गम की परछाई छाए, अंधेरा जीवन के पल मुरझाए, सुंदर रोशनी लेकर आऊं मैं, चिराग बनकर जल जाऊं मैं। जब भी जमाना न दे साथ, कोई अपना छोड़ दे हाथ। जब भी जमाना न दे साथ, कोई अपना छोड़ दे हाथ, तेरे कदम से कदम मिलाऊं मैं, संग चलता जाऊं मैं। एक चाहत है सदा के लिए, एक चाहत है सदा के लिए, खुशबू से तेरा दामन भरे। एक फूल सा खिल जाऊं मैं, तेरे जीने की वजह बन जाऊं मैं, तेरे जीने की वजह बन जाऊं मैं। क्या खूब कहा है शिरीष जी ने, तेरे जीने की वजह बन जाऊं। अब थोड़ा सा हंसी मजाक हो जाए। अब फूल और कांटे लेकर कोई आया है यहाँ पर, फूल और कांटे लेकर अपने एमवीजी कविता सम्मेलन के अजय देवगन सिंगर संजय जी को मैं आमंत्रित करता हूँ। कवितेचं नाव आहे तुझ्यासारख्या गुलाबासोबत काटासारखा हा मित्र. कवितेचं नाव आहे तुझ्यासारख्या गुलाबासोबत काटासारखा हा मित्र. तुझ्यासारख्या गुलाबासोबत काट्यासारखा हा मित्र. तुझ्यासारख्या गुलाबासोबत काट्यासारखा हा मित्र. आता तुझा आणि त्याचा नाता आहे पवित्र. आता तुझं आणि त्याचं नातं आहे पवित्र. लग्नाआधी संसाराची तू काय काय पाहिली होतीस चित्र. लग्नाआधी संसाराची तू काय काय पाहिली होतीस चित्र. पण आता तू सोडून त्याचं लक्ष इतरत्र. तुझ्यासारख्या गुलाबासोबत काटासारखा हा मित्र. तरी बरं याला आमच्यासारखे आहेत चांगले मित्र. तरी बरं याला आहे आमच्यासारखे चांगले मित्र. जुनी मैत्रीण भेटतात हा रात्री का वागतो विचित्र. तुझ्यासारख्या गुलाबासोबत काट्यासारखा हा मित्र. थँक्स. डिस्क्लेमर इट वॉज जस्ट अन ऍक्ट. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. म्हणूनच आम्ही त्यांना आमच्या एमवीसीच्या कवितेत हा किती स्मार्ट आहे, चॉकलेट दिलं ना. म्हणून आम्ही त्याला एमवीसीचे कवीचे अजय देवगण म्हणतो. नाही, बरं झालं आम्हाला असं जाणवलं की बरं झालं आमचे पार्टनर नाही आले. मला लगेच कळलं, मी बघितलं कोणाचं. चलिए anyway, लेकिन कुछ लोग मन ही मन में मुस्कुरा रहे हैं, कुछ यहाँ ताजा हो गए होंगे. ठीक है. सो संजयजींना अशाच काही खटाळ कवितेनं सतावलेलं दिसतंय. पण बघूया की योगेशला मात्र कवितेनं कसं सतावलेलं आहे. कविता म्हणजे संजयची गर्लफ्रेंड नाही बघा, तर पुन्हा तुम्हाला खटाळ काहीतरी वाटेल. कवितेनं त्याला जरूर सतावलंय, पण कविता म्हणजे खरोखरची कविता, ज्याला आपण काव्य म्हणतो. योगेश काय सतावलंय कवितेनं सांगू नका एकदा. बेसिकली तुम्हाला पहिली वेळ सुचली रात्री आणि बाकीचं काही सुचलं नाही, मग तुम्ही मोबाईलवर काहीतरी लिहित बसता आणि बायकांना संशय येतो. हॅलो. त्या कवितेचं शीर्षक आहे की एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते. कुठून येते झुळूक आणि विजल्या मनात सलते. कुठून येते झुळूक आणि निजल्या मनात सलते. एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते. एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते. संध्या समयी ती परवीचा घेऊन या मावळते. रात राणीचा सुगंध घेऊन खिडकी पाशी झुलते. एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते. उंच नभाच्या पाठीवरती अक्षर गिरवून बळते.
आकाशावर बसून तारे नक्षत्रांसव ढळते, एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते. अस्तित्वाच्या देहावरती थेंब थेंब ओघळते, मौनाची ही भाषा माझी तरीही तिलाच कळते. एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते. अंधारातून अंधाराची सावली घेऊन पळते, डोहावरती चांदण्यात ती तरंग होऊन झुलते. एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते. शृंगाराचे गीत धुक्याचे अभंग होऊन ढळते, पहाट होता धुकेले उनी कळ्या कळ्यातून फुलते. एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते, एका एका शब्दासाठी रात्र कवीला छळते. छान कविता योगेश, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. कवीची तगमग खूपच प्रखरतेने व्यक्त झाली आहे कवितेमध्ये. आता पुढे बघूया विविध भावनांच्या कल्लोळातून निर्माण होणाऱ्या कवितेला जेव्हा आपण चालीत बांधतो तेव्हा गाण्याचा आविष्कार निर्माण होतो. सादर आहे आधुनिक भारूड श्रुतीच्या मधुर आवाजात. कविता सादर केली. मला असं वाटतं भावना आणि शब्द येती जेव्हा जुळून तेच गीत नेहमी घालते मनावर गारून. भावना आणि शब्द येती जेव्हा जुळून तेच गीत मनावर नेहमी घालते गाळून. आमची वेडी वाकुडी शब्दमाला, आमची फारच वेडी वाकुडी शब्दमाला ते फक्त विणू शकते विडंबन भारून. तर संत एकनाथांनी खूप सुंदर भारूड लिहिलेलं आहे. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मी त्यांची माफी मागून थोडंसं त्याच्यावर विडंबन केलेलं आहे, ते तुम्ही गोड मानून घ्या. काही चुकलं तर क्षमा असेल. थोडीशी साथ द्या. बया 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 काय जमाना आला. मायबाप पोरं झाली खुळी, मायबाप पोरं झाली खुळी आणि रिकाम पण कोणा नाही. सगळ्यांची डोकी गेली खाली, हाय रे देवा. बाई हिच्याकडे ऑर्गन्झा टसर, तिच्याकडे कांजीवरम पिवर, अन माझ्याकडे तर काय डोकं गरम. हाय रे देवा. मला व्हॉट्सॲप नको ग बाई, मला इन्स्टा नको ग बाई, मला व्हॉट्सॲप नको ग बाई, मला इन्स्टा नको ग बाई. ते गेले काश्मीरा, हो काश्मीरला पर्वत जाऊन आले, फोटो बघितले मी. ते गेले काश्मीरा, हे गेले कन्याकुमारी आणि आम्ही जळजळ करत बसलो घरी. मला व्हॉट्सॲप नको ग बाई, मला इन्स्टा नको ग बाई, मला व्हॉट्सॲप नको ग बाई, मला इन्स्टा नको ग बाई. ह्यांनी खाल्ली कांदे भजी लोण्यावळी. मस्त पाऊस सुरू आहे, कांदी भजी कांदी म्हटली तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही. ह्यांनी खाल्ली कांदी भजी लोण्यावळी, त्यांनी खाल्ली मटन बिर्याणी 5 स्टार आणि आम्ही पिठलं अन चपाती. हाय रे देवा. मला व्हॉट्सॲप नको ग बाई, मला इन्स्टा नको ग बाई, मला व्हॉट्सॲप नको ग बाई, मला इन्स्टा नको ग बाई. व्हॉट्सॲपवर अनेक ग्रुप, त्यामध्ये मेसेजेस वाचण्या वेळ भरपूर असणे देखा. कोणी म्हणे कार्य तत्पर, कोणी म्हणे कार्यक्षम आणि कोणी म्हणे काम चुकार. व्हॉट्सॲप ॲडमिन. हाय रे देवा. याचा जो ॲडमिन त्याची असे इथे सत्ता थोर. जो न ऐके त्यांचे बोल
त्यासी शिक्षा घोर डिलीट कॉन्टॅक्ट हाय रे देवा मला व्हॉट्सअप नको ग बाई मला इन्स्टा नको ग बाई मला व्हॉट्सअप नको ग बाई मला इन्स्टा नको ग बाई यापेक्षा बऱ्यांचे मित्र मंडळ गोष्टी होती अघळ पघळ आभासी नाही का अगदी सरळ रेशीम गाठी जुने सख्खे जुने सख्खे शेजारी एखादी मैत्रीण शाळेतली आठवणी त्यांच्या सवेतीती सांगू कसे म्हणून व्हॉट्सअप नाही अगदीच बेकार जुनी धागी जोडीने अपार त्याचे वर्णन करू कसे आता व्हॉट्सअप हवे ग बाई आता व्हॉट्सअप हवे ग बाई व्हॉट्सअप हवे ग बाई मला इन्स्टा हवे ग बाई जुनी माहिती मिळती नवीन संशोधने कळती ज्ञानवर्धन होती व्हॉट्सअप विद्यापीठे हाती आला स्मार्टफोन पैसा ही सगळा ह्यावर कमी झाला भ्रष्टाचार एक हाती व्यवहार म्हणती याला जीवन झाले सुकर वारे वा देवा म्हणून मला व्हॉट्सअप हवे ग बाई मला इन्स्टा हवे ग बाई व्हॉट्सअप हवे ग बाई मला इन्स्टा हवे ग बाई. हंसी मजाक का मूड बन ही गया है तो दोबारा याद करते हैं संजय जी को. वो कुछ कहने जा रहे हैं कि यहाँ बैठे हुए खास करके जो हमारे मित्र है हर के मन में कुछ सुप्त इच्छा होती होगी शायद उसी को निकाल के पेश कर रहे हैं यहाँ पे. आइए संजय जी. हॅलो. बायको कितीही अप्सरा असली तरी सोबत सुंदर एक व्यक्ती असावी. तिच्या हृदयात आपल्यासाठी कायम एक खास जागा असावी. मेवणीसोबत प्रेमाळ गप्पा सुरू असताना आजूबाजूला बायकोची सावलीही नसावी. बायको कितीही अप्सरा असली तरी सोबत एक सुंदर मेवणी असावी. सभोवताली रिकामी जागा असली तर ती नेहमी आपल्याच शेजारी बसावी. रणरणत्या उन्हात ती वाऱ्याच्या मंद झुळकीसारखी यावी. रोज तिने बदललेली डीपीवरची छबी फक्त आपल्यालाच दिसावी. बायको कितीही अप्सरा असली तरी सोबत सुंदर मेवणी असावी. दोघांचे एक्सप्रेशन घेतलेले आहेत. मैं देख रहा हूँ फिर कुछ लोग मुस्कुरा रहे हैं यहाँ पे. तुम्हाला हसून घ्यायचं तर घ्या एकदा. ओके. इसके बाद एक स्पेशल सेक्शन है जिसमें अगर किसी को स्फूर्ति हुई होगी मैं भी कविता कह सकती हूँ या कह सकता हूँ तो हम लोग उनको इन्वाइट करते हैं. तो फिलहाल हमारे पास प्रेरणा है लेकिन इसके अलावा अगर किसी को प्रेरणा हो गई होगी तो आ सकता है. सो पहिल्यांदा स्वागत आहे सरिता देशपांडे. अशी जीवनात कविता बरेच मागे पडली आहे माझ्या. पण श्रुती म्हणाली कवी संमेलन आहे आणि तुम्ही इतक्या कविता म्हणत असता घरात. मला प्राचीन कवितांचा वेळ आहे तर त्या माझ्या मुखोद्गतही आहे. तर त्या ऐकताना तिला असं वाटलं की आम्ही सुद्धा एखादी कविता करावी या संमेलनाकरता. तर मी कविता केली. बघूया. माझी कविता वा वा माझी कविता नवे नवे ही माझी कविता कविता करायासी गेले कल्पनेच्या घरी. कविता करायासी गेले कल्पनेच्या घरी. तेथे होता अंधार नाही कोणी दारी. उपमेच्या महाद्वारी शब्द चौकीदारी करी. उपमेच्या महाद्वारी शब्द चौकीदारी करी. वेळ नाही म्हणाली परत मला पाठविली. अलंकाराचा झगमगाट
अलंकाराचा झगमगाट पाहून म्हटले डोळे नीट. अलंकाराचा झगमगाट पाहून म्हटले डोळे नीट. प्रतिभेला शोधायला गेले, प्रतिभेला शोधायला गेले, कुठेच नदी मधुशी वेळ. शोध कुठे, शोध कुठे, शोध कुठे, शोध कुठे, यमवीजीच्या दारामध्ये. शोध कुठे, शोध कुठे, यमवीजीच्या दारामध्ये. तेथे होती ती कविता, तेथे होती ती कविता. इष्ट आहे माझी कविता. या समस्त कविवरांना नमस्कार. तेथे इष्ट आहे माझी कविता, तीच तर आहे माझी कविता. आणि मागणी. त्याच्यानंतर सेकंड एंट्री आहे, वाईल्ड कार्ड एंट्री इथंच आहे आमच्याकडे. तृप्ती चापेकर. कविता वाचण्याच्या आधी just एक सांगते कधी लिहिली होती. मी एका ट्रेकला जात होते आणि विमानातून ढग असं होत्या सुंदर, त्याच्यावर काही गोळी लिहिल्या त्या वाचण्याचा. फेसाळता शुभ्र ढगांचा ताफा, फेसाळता शुभ्र ढगांचा ताफा, जसा बहरलेला चाफा. निळे भोर आकाश, निळे भोर आकाश, उजळता स्वच्छ प्रकाश. फेसाळता शुभ्र ढगांचा ताफा, जसा बहरलेला चाफा. निळे भोर आकाश, उजळता स्वच्छ प्रकाश. पंख नसले तरी इच्छा येईल उरी, पंख नसले तरी इच्छा येईल उरी. घ्यावीशी वाटे भरारी अन करावी ढगांची स्वारी. घ्यावीशी वाटे भरारी अन करावी ढगांची स्वारी. अलगद जावे हलकेच उडावे, अलगद जावे हलकेच उडावे. बेधुंद व्हावे बेफान व्हावे. आनंद उत्साह रोमांचक सारेच अनुभवावे. हे सारे जमते फक्त एकास, निराकार असलेल्या मनास, निराकार असलेल्या मनास. आणि हे मन असते बेफाम बेलगाम. पंख फुटती त्याला क्षणात, नेमून स्वप्नांच्या गावात आणि परत तो प्रकाशाच्या वेगात. धन्यवाद. कविता वाचून दाखवते. अगदी 4 ओळी आहेत. जेव्हा कधी असं एकट्याने कुठे आपण जातो आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवतो, तेव्हा सुचलेला अगदी 4 ओळी आहेत. जेव्हा मिळतो परेचा एकांत, जेव्हा मिळतो परेचा एकांत, मन कल्लोळ होतो अलगद शांत. श्वास होतो लयित संथ, होते संवेदना सजग नितांत. जेव्हा मिळतो परेचा एकांत. बहरतो हृदयातील वसंत, बहरतो हृदयातील वसंत. भेटत मी स्वतःला निवांत, जेव्हा मिळतो परेचा एकांत. धन्यवाद. सुंदर. सो वाईल्ड कार्ड एंट्रीची ही गंमत असते की एक आश्चर्य समोर येतं आपल्याला माहिती नसताना. सो थँक्यू. पण कधी कधी डेंजरस होतं. माझा एक मित्र होता, त्याला अशी वाईल्ड कार्ड एंट्री दिली की आमची वाट लागायची. एकदा काय म्हणतो मन नाही का, तो म्हणला तू मी असा तू अशी, मी असा तू अशी, तू घुसमटलेली समटलेली म्हटलेली टलेली लेली ली. म्हणजे अशा सुद्धा कविता करणारे लोक कधी कधी वाईल्ड कार्ड करतात, पण तसे नाही आहेत. पुढचे जे आहेत सोनाली वेर्डे, उदयपूरवरून आलेले आहेत. उदयपूर, सोनाली वेर्डे. नमस्कार. थैंक यू सो मच फॉर दिस अपॉर्चुनिटी. मैं उदयपुर से आई हूँ. सपन श्रीपाल मेरे ब्रदर हैं, उनके घर पे आई हूँ. और आप लोगों का प्रोग्राम इतना तारीफ के काबिल होता है. मैंने पहले भी वीडियोस भी देखे यहाँ की और अटेंड भी किए हैं. बहुत ही बढ़िया प्रोग्राम, सो वेल मैनेज्ड. तो मेरी कविता ये प्रेम रस की कविता है और इसमें प्रेम के बदले ग्रैटिट्यूड एक्सप्रेस करने की कोशिश की जा रही है. हालांकि आप सबके सामने मुझे एलकेजी के स्टूडेंट वाली फीलिंग हो रही है, पर प्लीज बियर विद मी. तो प्रेम के बदले ग्रैटिट्यूड को लिखकर एक्सप्रेस करने की कोशिश की जा रही है. कैसे तुमको समझाऊं क्या मैंने तुमसे पाया है, कैसे तुमको समझाऊं क्या मैंने तुमसे पाया है. एक लफ्ज ही लिख पाई, एक लफ्ज ही लिख पाई कि दिल मेरा भर आया है. खुशी के अश्क नहीं रुकते हैं, खुशी के अश्क नहीं रुकते हैं, ज्वार ऐसा आता है.
लिखते ही लिखते कागज पर हर अक्षर धुल जाता है। सोचा दुनिया भर के नगमे, सोचा दुनिया भर के नगमे जो लिखे हैं दीवानों ने, वो ही सारे भेजूं तुमको चाहत के नजरानों में। पर दम प्यार का भरने वाले क्या ही कुछ लिख पाए थे, अनजाने वो क्या जाने जिनको तुम ना मिल पाए थे। क्या हो तुम क्यों मिले मुझे, क्या हो तुम क्यों मुझे मिले, क्या मेरी ही खातिर लिया जन्म, ये या ईश्वर का वरदान हो, शायद ऐसे मैंने कुछ किए करम। थैंक यू सर। एकदा माईक मिळाल्यावर सोडावंसं वाटत नाही, ते फिलिंग मला आता येतं ॲक्च्युली. एक छोटीशी कविता म्हणते. तुम्ही जर मेडिटेशन करत असाल तर तुम्ही खूप छान त्याला रिलेट करू शकाल. कवितेचा मूळ म्हणजे विचार कसे असतात त्याच्याबद्दल आहे. विचार असतात अफाट, विचार असतात अफाट, तुलना त्याची आकाशाची. विचार असतात अफाट, तुलना त्याची आकाशाची. ज्याला नाही कुठली सीमा, ज्याला नाही कुठली सीमा. एकोपाठोपाठ एक गुंफत, एका पाठोपाठ एक गुंफत बनते त्यांची नकळत शृंखला. किंतु शृंखला विचारांची थबकते, शृंखला विचारांची थबकते जेव्हा मी तिला निरखू पाहते, जेव्हा मी तिला निरखू पाहते. तिला पाहणे क्षणात मी विसरते, तिला पाहणे क्षणात मी विसरते आणि नवशृंखला पुन्हा सुरू होते, आणि नवशृंखला पुन्हा सुरू होते. भविष्यात आणि भूतकाळात ती रमते, भविष्यात आणि भूतकाळात ती रमते, मात्र वर्तमानात ती शून्य होते. त्या शून्यातून अस्तित्वाची जाणीव होते. पंचेंद्रिय जागृत करत पुन्हा ती लोक पावते. विचारांची शृंखला अशीच असते. धन्यवाद. एक शायरी इस हसीन शाम के नाम. इरशाद इरशाद. क्या पता कल हंसी शाम हो या न हो, क्या पता कल हंसी शाम हो या न हो, क्या पता कल की महफिल में मस्ती के जाम हो या न हो. क्या पता कल हंसी शाम हो या न हो, क्या पता कल के महफिल में मस्ती के जाम हो या न हो. आ मिला ले आज ही हम हृदय से हृदय, क्या पता कल हम मिले ना मिले, क्या पता कल राम राम हो या न हो, क्या पता कल राम राम हो या न हो. क्या बात क्या बात. वेरी नाइस नंदन जी. हमारा बहुत कुछ प्लानिंग था लेकिन समय के अभाव में हम लोग अभी थोड़ा वाइंड अप कर रहे हैं प्रोग्राम को. हम लोगों ने 2-3 दिन से एक सोशल ग्रुप पे कवि पहचानिए स्पर्धा आयोजन किया था और उनके विनर्स भी आ चुके हैं. तो अभी सचिन जी प्राइज डिस्ट्रीब्यूशन करने वाले हैं. ये कविता जो अंतर्जाल मराठी कविता थी, जो झट से जिसने पहचानी, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. कौन है वो, कौन है वो, कहाँ है, कहाँ है वो, कब से इंतजार कर रहा है, कौन है. डीजे. इकडे बघा इकडे बघा. नवीन आणण्यासाठी परत एकदा जोरदार पाहिजे. आता इकडे बघा. तिसरं गिफ्ट मिळालं असतं पण तो थोडा मला वाटतं लेट झाला. तिसरी कविता लोकांना थोडा वेळ लागला ओळखायला कोण आहे कवी. श्रीजींची कविता होती ती. दिल्या घेतल्यानं इथं जग हे नांदतं, याच तत्वावरच सारं जीवनचक्र चालतं. लोक कन्फ्यूज झाले की माझी कविता आहे की श्रीजींची आहे की अजून संजयजींची की योगेश. त्यामुळं थोडा वेळ लागला पण एका व्यक्तीनं, एका हुशार विद्यार्थ्यानं ते झटकन ओळखलं. झटकन नाही, 20 मिनिट लागले ते ओळखायला. तर तो नाही इथे पण मी त्याच्या पेट हातला बोलतो तिकडे. योगेश देशपांडे. शेवटचा आणि महत्वाचा आयटम आभार प्रदर्शन. एक आहे.
महत्वाची व्यक्ती जिनं फ्लेक्सवरती जे कॅरिकेचर दिसत आहेत आम्ही लोकांचं, काही लोकांनी त्याला कार्टून म्हटले, आम्ही कार्टूनच आहे तसे कॅरिकेचर आहे. कॅरिकेचर बघून मला कोणीतरी ओळखलेलं आहे. मिनल, तुझी फार स्तुती करावीच वाटते. कशी वाटली चित्र? चित्र म्हणजे चित्र नाही, कशी चित्र, कॅरिकेचर. जिच्या या कलेतून हे अवतरलंय. आमची आधी संकल्पना होती की आमचे फोटो लावायचे, त्याच्यानंतर संकल्पना संजयजींची वगैरे होती की आपण AI टूल वापरू किंवा एखादं ॲप वापरून ते जनरेट करू असं. पण थोडं ट्राय केलं आम्ही, पण आम्हाला जसं हवं तसं मिळत नव्हतं. म्हणून आमच्या डोक्यात एक काम होतं, कल्पना पेटली. आमच्याकडे एवढे चांगले कलाकार असताना कशाला, आणि एका क्षणाचाही विलंबना करता तिने लगेच हो म्हणून फटाफट पाठवले आमच्या सगळ्यांची कॅरिकेचर. तर मी तुला बोलवतो मिनलसाठी एक इकडे बघा. खूपच छान कार्यक्रम झालाय. कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आता मी प्राचीला इन्व्हाइट करते, ज्याच्याकडून आपण आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन पण थोडंसं कविताच्या याच्यात करण्याचा प्रयत्न केलाय. इतक्या पावसातही तुम्हाला येण्याचा आम्ही दिलाय प्रभार, कारण आम्हाला सर्वांना तुमचा नेहमीच मिळतो आधार. कवीला रसिकाशिवाय कवी आहे निराधार. म्हणून मनापासून तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही सगळे इथे आलात एवढ्या पावसातही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सगळ्यांचं एवढं शांतपणे ऐकलं त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चंदन आणि बाकी टीम आणि हाऊसकीपिंगवाले लोक नेहमी आपल्यासाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात आणि कॉन्स्टंट आपल्या याच्यामध्ये असतात. म्हणजे सगळं डेकोरेशनपासून बाकी सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला नेहमी मदत करतात. त्याबद्दल त्यांचं खूप खूप मनापासून आभार. आणि सचिन आणि बाकी सगळ्या कवींनी जी काही मेहनत केलेली आहे, मी बॅकस्टेज पण नाही, मी फ्रंटस्टेज पण नाही आहे, त्याबद्दल कवी सचिन, शिरीष, नेहा आणि या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि श्रुती हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे आमच्या सगळ्यांच्या, म्हणजे एक गाडीचं इंजिन जसं असतं ना की इंजिनशिवाय गाडी नाही चालू शकत, सो या गाडीचं इंजिन जे आहे तिचं खूप मनापासून खूप खूप आभार आणि अभिनंदन. थँक्यू. सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार. मन लावून ऐकल्या, फारच सुंदर ऑडियन्स आहात तुम्ही. खूप खूप आभार सगळ्या कवींचे, नंदनजी, तृप्ती, प्राची, नेहा, शिरीषजी, संजय, योगेश, सगळ्यांनी असं एकदम काय म्हणतात एक टीम असल्यासारखं एकजुटीने, श्रुती तिकडे बसली, विनीता मॅडम, सगळ्यांनी असं एकजुटीने काम केलं आणि खूप कमी वेळात हा कार्यक्रम तयार केला आणि तो फ्लो तयार करून प्रस्तुत केला. अगदी शॉर्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. असेच कार्यक्रम आपण परत करतो. नेक्स्ट टाइम पावसाळ्यात नाही करणार, म्हणजे आम्हाला थोडा प्रतिसाद जास्त मिळेल. कोणाला दोन शब्द बोलायचे असतील तर त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करायला यावं. जब भी इस तरह के प्रोग्राम्स हमारे यहाँ होते हैं, एक मन में एक ही फीलिंग आती है कि हमारे यहाँ पर कुछ लोगों ने जो स्पेशली इतना इनिशिएटिव लिया है इन चीज़ों पर. अलग अलग विधाएं होती हैं, म्यूजिक है, ड्रामा है, ड्रामा और कविता इस एंगल पर एमपी जी का आई थिंक कोई तोड़ नहीं है. मेरे ख्याल से बहुत सारी चीज़ें हैं जो हर जगह चलती हैं, लेकिन ड्रामा और कविता इन दो चीज़ों को आगे बढ़ाने का जो इनिशिएटिव लिया है, हम तो बस हम ज़्यादा काम नहीं करते, लेकिन कम से कम हम ये बात ज़रूर कह सकते हैं कि हमको इतना अच्छा लगता है क्योंकि ये चीज़ न केवल हम लोगों को इंस्पायर करती है कुछ नया नया करते रहने की, बट हमारे यहाँ की जो नेक्स्ट पीढ़ी है उनके लिए इतना बड़ा इंस्पिरेशन है. और हम ये जानते हैं कि यहाँ जितने कवि बैठे हुए हैं उनकी एक एक कविता, उनके एक एक शब्द ने कहीं ना कहीं बच्चों पर क्या इफेक्ट डाला मुझे पता नहीं, बट कहीं ना कहीं उनको इंस्पायर किया होगा. उनके अंदर एक बीज डाला है कि नहीं, कविता हो सकती है, कविता ऐसी होती है, कविता की मिठास
और कविता की सुंदरता ऐसी होती है, ये चीज, ये सीड, ये बीज उनके अंदर आज पड़ा है, उसके लिए आप सभी को बहुत बहुत साधुवाद। यहाँ पर जितने भी कवि और श्रोता हैं, ये एमपीजी का एक बहुत बहुत बड़ा अचीवमेंट है। कल यहाँ पर एक्टिंग की वर्कशॉप हो रही है, उसके लिए भी हम लोग वी आर लुकिंग फॉरवर्ड, सो वी फील सो ग्रेट कि यहाँ पर इतनी अच्छी विधाएं आगे बढ़ रही हैं। सो थैंक यू सो मच। आज सपन जी का भी हमको मॉरल सपोर्ट था पहली मीटिंग से, हमारे साथ है। तो थँक यू सपन जी फॉर सच अ काइंड वर्ड्स। थोडं लहान मुलांना पण कविता लिहिण्याची स्फूर्ती देऊन पुढच्या वेळेस त्यांना पण इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करू। मी मराठीतनं बोलणार आहे। तर विनोद बोलते कारण मला तुमच्याशी बोलायचं आहे। तर तुम्ही खूप कष्ट घेतले आणि अगदी आतून आज हे सगळं सादर केलंय। तर इतकी मजा आली की आम्ही प्रत्येक कवितेत इन्व्हॉल्व झालो, गुंगून गेलो आणि तुम्हाला जे अभिप्रेत होतं त्याचा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला ते पोचलेलं आहे। त्यामुळे हा प्रयत्न चालू होते आणि आता मुलांबद्दल जे तुम्ही म्हणाल तर हे लास्ट मिनिट माझा विचार तो सांगते की कविता नुसती आतून स्फूर्ते हे बरोबर आहे, पण त्यासाठी थोडंसं धैर्य लागतं। तर ते जर मुलांना लिहायला लावलं थोडंसं तर ते धैर्य येईल आणि मग आतून यायचं ते प्रत्येकाचं वेगळं येणार आहे। त्यामुळे जर असं जसं ॲक्टिंगचं वर्कशॉप होत आहे तसं काहीतरी कविता लिहिण्यासाठी छोटे प्रॉम्प्ट्स मुलांना काय मोठ्यांना काय जर दिले गेले तर थोडंसं एक धैर्य सगळ्यांसाठी। धन्यवाद। हा लेखक किंवा कवी आहेच, तुमच्या सगळ्यांच्यात एक लेखक आणि कवी धरला आहे का? तुमचं लिखाण, तुमचं बघणं, तुम्ही होर्डिंग्स बघता, TV बघता, रील्स बघता, त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकताय। पण आम्ही का लिहितोय? कारण आम्हाला थोडा पेशन्स आहे, खुर्चीवर बसून आम्ही लिहितोय म्हणून। तसं तुम्ही सगळे लिहू शकता, नाही असं नाही, फक्त तेवढी पेशन्स पाहिजे बसून लिहिण्याचं। तुमच्या डोक्यात सगळे विचार आहेत, तर तुमच्यातला प्रत्येक जण एक कवी लेखक आहे एवढंच म्हणेन मी आणि ह्या कार्यक्रमाची सांगता करतो। धन्यवाद।